निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसमधील वर्चस्वाच्या लढाईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूनं निकाल दिला। अजित पवार यांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, याशिवाय पक्षाचं चिन्ह घड्याळ हे अजित पवार गटाला देण्यात आलं। निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत। शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी निवडणूक आयोगानं ज्यावेळी शिवसेनेचा निकाल दिला त्यावरून राष्ट्रवादीचा निकाल हा काही वेगळा लागेल असं अपेक्षित नसल्याचं सांगितलं। ज्यांनी पक्ष उभा केला त्या शरद पवार यांच्याच विरोधात निर्णय होत असेल तर हे निंदनीय असून जनताच आता विरोधकांना जागा दाखवेल असा इशारा व्ही.बी. पाटील यांनी दिलाय। सरकारच बेकायदी चालू आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट बेकायदी करण्याची जी त्यांनी झपाटा चालू केलेला आहे त्याचे हे परिमत कृत्य आहे। हा सर्वात वाईट गोष्ट अशी आहे की ज्या व्यक्तीनं हा पक्ष उभा केला 25 वर्षे झाले, त्याला ते संस्थापक अध्यक्ष असल्यापासून आजपर्यंत ते अध्यक्ष असलेला असताना सुद्धा आणि सुप्रीम कोर्टाची क्लिअर गाईडलाईन असताना सुद्धा अशा पद्धतीनं हा पक्ष दुसऱ्याच्या दावणीला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही निंदनीय गोष्ट आहे, बेकायदेशीर आहे, विचाराच्या स्वाभिमानी विचाराच्या विरोधातली आहे, त्यामुळे जनता याला हिची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। शहर प्रमुख आर.के. पोवार यांनी निवडणूक आयोगानं राजकीय दबावाखाली हा निकाल दिल्याचा आरोप करत याचा निषेध व्यक्त केला। अजित पवार यांना सर्व ऐश्वर्य मिळवून दिलं, मात्र त्यांनीच शरद पवारांच्या विरोधात जाण्याची घेतलेली भूमिका ही दुर्दैवी असल्याचं त्यांनी सांगितलं। निवडणूक आयोगानं चुकीच्या दबावाखाली जे निकाल दिला त्याचा मी मनापासून जाहीर निषेध करतो। आम्ही शरद पवारचे पाईक आहोत। 2024ची निवडणुकीत काही जरी झालं तर शरद पवार कुठलंही चिन्ह घेऊ दे, त्याच्या मागे महाराष्ट्र अखंड राहणार। विधानसभा लोकसभा हे दोन्ही पक्षाला आम्हाला मिळणार। उद्या आज 4 वाजेपर्यंत निश्चित त्या आमच्या चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाकडे आम्ही केलेली आहे आणि निश्चित आम्हाला खात्री आहे त्या शरद पवारांनी यांना सगळ्यांना उभं केलं, यांना सत्ता मिळवून दिली, सगळं ऐश्वर्य मिळवून दिलं, त्या शरद पवारांच्या विरोधात जाऊन आज पक्ष आणि पक्षाचं चिन्ह काढून घेतलं। त्या अजित पवारांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सगळ्यांचं मी या ठिकाणी नागरिक, एक शहराचा अध्यक्ष, माजी महापौर या ठिकाणी त्याचा जाहीर निषेध करतो आणि आम्ही उद्यासुद्धा जाहीर निश्चित शिवाजी चौकामध्ये 11 वाजता करायचं ठरवलेलं आहे। शरद पवार गटाचे पुणे पदवीधर मतदारसंघ अध्यक्ष अनिल घाटगे यांनी बाप हा बापच असतो, तुम्ही बापाचं घर हिसकावून घेऊ शकत नाही। निवडणूक आयोगाचा निकाल म्हणजे संविधानाचा गळा घोटणारा असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली। बाप हा बापच असतो। साधं उदाहरण देऊया, जर एका बापाला 4 मुलं असतील आणि त्यांच्यामध्ये भांडणं लागली आणि 3 मुलं एका बाजूला झाली, याचा अर्थ तुम्ही बापाचं घर काढून घेऊ शकत नाही। आणि संस्थापक जिवंत असताना हे निवडणूक आयोगानं जे पाप केलेलं आहे हे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखं आहे। मुळात 2024 नंतर लोकशाही जिवंतच राहील का नाही, कारण एका बाजूला आपण अमृत महोत्सव लोकशाहीचा केला, प्रजासत्ताकाचा जे संविधान आपण स्वीकारलं, ज्या संविधानावर आपण चालत जायचं आहे त्या संविधानाचाच गळा घोटण्याचा प्रकार आहे आणि याचा संपूर्ण भारतामध्ये निषेध होईल कालच्या निर्णयाचा। कारण ज्या वेळेला एकनाथ शिंदेंचा दिलेला निर्णय होता तोही चुकीचा होता, काल निर्णय दिलेला आहे तोही चुकीचा आहे। निवडणूक आयोगानं हा निकाल दिला असला तरी त्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे। महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष संपवण्याचा भाजपचा हा डाव असून 2024च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाजपकडून वाईट अवस्था केली जाईल अशा भावनाही यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या। दरम्यान निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात उद्या गुरुवारी शरद पवार गटाच्या वतीनं छत्रपती शिवाजी चौकात निवडणूक निषेध करण्यात येणार आहे।